जशा जशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहे, राजकीय पक्ष हे आपल्या तयारीला लागलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला 2 वेळेस पराभव पत्करावा लागला। तत्पूर्वी काँग्रेसचा हा गड राहिलेला आहे। मात्र आता 2 वेळेस विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे काँग्रेसने आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं ठरवलेलं दिसतंय आणि त्यासाठी प्रमुख दावेदार म्हणून धनंजय देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे, जे की आता आपल्यासोबत आहे। भाऊ, एबीपी माझामध्ये नमस्कार, स्वागत। नमस्कार। काल तुम्ही जरांगे साहेबांची भेट घेतली, काय नेमकी चर्चा केली? तुम्ही प्रबळ दावेदार आहात ह्या मतदारसंघामध्ये, काय नेमकी चर्चा झाली? काल जरांगे साहेबांची माझी भेट झाली। प्रामुख्याने आम्ही सामाजिकदृष्ट्या जे आमचे सगळे सोयरेचा GR आहे त्यावर आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत, तसेच समाजामध्ये जे आहेत युवक युवती यांना शैक्षणिक व त्यांना रोजगार कसा देता येईल या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे। यानंतर आमच्या समाजामध्ये जे सामूहिक लग्नांची पद्धत नाही आहे, त्यामुळे काय होतं की समाजाच्या आर्थिक हानी खूप होते। म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात समाजामध्ये कसे सामूहिक लग्न सोहळे करता येतील व समाजाची आर्थिक दृष्टी कशी चांगली करता येईल यावर आम्ही कालच्या चर्चेमध्ये अधिक भर दिला। आणि राजकीय दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर समाजातील नवीन युवक चेहऱ्यांना जशा ज्या कोणी पक्षात असेल त्या पक्षातून त्यांना संधी उपलब्ध करून निवडून कसे उमेदवार जास्तीत जास्त मराठा समाजांच्या आणता येतील याच्यावर आम्ही भर दिला आहे। म्हणजे जरांगे पाटील यांची भूमिका अशी आहे की त्यांना तरुण चेहऱ्यांना संधी द्यायची। हो, मराठा समाजातील तरुण चेहऱ्यांना जे आरक्षणाच्या सोबत आहेत त्यांनी आपापल्या पक्षात राहून मराठा आरक्षणाला सहकार्य करायला तयार आहेत। खरं तर खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2दा काँग्रेसला पराभव पत्करावा लागला। तत्पूर्वी काँग्रेसचा हा गड राहिलेला आहे। आता तुमचा तयारी सुरू आहे, कसं तुम्ही लढाई देणार यात? खामगाव विधानसभेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खामगाव विधानसभेमध्ये संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यांची फार कठीण समस्या तयार झालेली आहे। गड्डे जागोजागी झालेले आहेत। खामगाव शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था कुठे नाही आहे। गावामध्ये जर तुम्ही गेले तर अतिशय किचकट परिस्थिती होते। त्याच पद्धतीने भाजी मंडीचं अतिशय खराब हाल झालेले आहेत। असंच जर बघितलं तर खेलका मैदानची कंडिशन आम्हा सर्वांना माहिती आहे। तिथे युवकांना खेळायला किती संधी उपलब्ध आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे। खामगाव शहरामध्ये सामान्य रुग्णालयामध्ये जी CT स्कॅन मशीन होती, आज तुम्ही 300 खाटांचं रुग्णालय केलं, परंतु ती CT स्कॅन मशीन खराब झाली, परंतु तिच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही। अशी ही अवस्था ह्या खामगाव शहराची झाली आहे। युवकांना जर रोजगाराचं म्हटलं तर MIDC मध्ये सर्व ठप्प पडलंय। व्यवसाय म्हणजे सर्व फॅक्टऱ्या बंद पडल्यात। एक हिंदुस्तान लिव्हर सोडली तर बऱ्याचशा फॅक्टऱ्या ह्या बंद स्थितीमध्ये आहेत। तिला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे। युवकांना रोजगार मिळवून देण्याची गरज आहे। ह्या सर्व मुद्द्यांवर काम करण्याची या शहरामध्ये गरज आहे आणि खामगाव शहरातील जनतेने जर नव्या चेहऱ्याला संधी दिली तर हे कामं करता येतील, एवढं मी मात्र निश्चित सांगू इच्छितो। 2दा काँग्रेसने पराभव पत्करल्यानंतर आता काँग्रेसने नवीन चेहरा द्यायचं ठरवलंय आणि तुम्ही प्रबळ दावेदार आहात। तुम्ही उमेदवारी मागितली? हो, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पाईक आहे। मला जर पक्षाने उमेदवारी दिली तर मी निश्चित 100% निवडून येणार। जर उमेदवारी नाही दिली तर? नाही, मी पक्षासोबत राहणार। आगामी काळात कसं आव्हान असणार आहे तुम्हाला? आता भाजपसोबत लढायचं आहे। या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर आता भर देणार आणि कोणत्या मुद्द्यावर भाजपसोबत लढणार आहात? आम्ही सर्वप्रथम आमचं काँग्रेसचं या विधानसभेमध्ये जे बळ आहे ते बूथवर आहे। आम्ही आमचं बूथ मजबूत करणार आहोत। प्रत्येक बूथवर जाऊन आमचं मायक्रो मॅनेजमेंट करून आम्ही त्याचं एक नियोजन करून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही पराभव पत्करला, परंतु यावेळेस आम्ही नियोजनात्मक पद्धतीने आणि जनतेमध्ये जाऊन जनतेला विश्वास देऊन या मतदारसंघामध्ये निश्चित विजय प्राप्त करू। महाविकास आघाडीकडनं आपण लढणार आहात। तुम्ही काँग्रेसचे उमेदवार आहात, मात्र महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, त्यांचा पाठिंबा कसा आहे तुम्हाला? नाही, महाविकास आघाडीमध्ये सर्वांचाच चांगला पाठिंबा आहे, त्यात काही दुमत नाही। सर्व जे उद्धव ठाकरेंचा जो गट आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, हे सोबत राहून आम्ही निवडणूक लढू। तर नक्कीच गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपला खामगाव विधानसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला, मात्र काँग्रेसने आता नवीन चेहरा देण्याचं ठरवलं आणि त्यासाठी धनंजय देशमुख हे प्रबळ दावेदार आहेत। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।